नमस्कार. आपण पाहत आहात 24 लोक व्यासपीठ 24 मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी सिन्नरमध्ये जयंत तयारी. सिन्नर दरवर्षीप्रमाणे सिन्नरमध्ये मराठी नववर्षाचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज चौकात 40 फुटाची गुढी उभारून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ढोल ताशाच्या निनादात महापुरुषांच्या वेशभूषेतील तरुणी सिन्नरमधील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे. पारंपरिक वेशभूषेबरोबरच पारंपरिक वाद्यांची सुद्धा मेजवानी सिन्नरकरांना पाहावयास मिळणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी सिन्नरमधील सर्व आबालवृद्ध मोठ्या संख्येने नटून थटून उपस्थित असतात. यावर्षी गुरुवारी दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आलेला आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वतयारी सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जोरदार पद्धतीने करण्यात आली. रामायण महाभारताचे प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन प्रात्यक्षिके, 300 मुलांचे नेत्रदीपक, लेझिम पथक, वीरांची डफवाद्यासह मिरवणूक, मल्लखांब, महाविद्यालयीन मुलींची स्कूटी रॅली, सायकलिस्ट ग्रुप, रोटरी क्लब आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून उत्कृष्टपणे प्रदर्शन करून आपल्या विभागाची जाहिराती चित्ररथाद्वारे जनसामान्यापर्यंत पोहोचवल्या जातात. अशी भव्य दिव्य शोभायात्रा सिन्नरमधून गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी 6:30 वाजता काढण्यात येते. याची पूर्वतयारी सिन्नर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, उपाध्यक्ष प्राध्यापक राजाराम मुंगसे, कार्याध्यक्ष प्रकाश नवशे, तसेच प्राध्यापक जावेद शेख, दत्ता जोशी, अनिल जाधव, संतोष शेलार, गणेश तांबोळी, अर्चना पाटील आदी मंडळींनी गणेशाच्या पालखीपासून अश्वारूढ महापुरुष त्याप्रमाणे लेझिम पथक, पारंपरिक वाद्य यांचे नियोजन व्यवस्थित करून बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होऊन गुढीपाडवा अतिशय आनंदात व उत्साहाने साजरा करण्याचे ठरले. कृष्णाजी भगत, प्राध्यापक मुंगसे, प्राध्यापक नवशे, प्रकाश नवशे यांनी सिन्नरकरांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य अशा पालखीवर पुष्पवृष्टी करून घरासमोर रांगोळ्या काढण्याचे आवाहन केले आहे. तसेच या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे सर्व आबालवृद्धांना आवाहन केले आहे.